दरम्यान देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला बसलेलं आहे आणि या आंदोलनाला मनोज जरांगेंनी पाठिंबा दर्शवला। त्यांनी आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। जरांगेंनी या भेटीवेळी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे। शिंदेंचं सरकार असतं तर सर्व आरोपी गजाआड असते असं मत त्यांनी व्यक्त केलं। गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागे जे 6 आरोपी करा म्हणून सांगितले संबंधीचे नाव आहेत टोटल सगळे मिळून, म्हणजे खंडणीत मदत करणारे, गुन्ह्यात मदत करणारे, भ्रष्टाचारात असणारे, काही पोलीस असणारे, 100-150 नाव होतं। आतापर्यंत 6 आरोपी झाले असतात। प्रत्येक वेळेस एक माणूस अटक करायला किंवा एखाद्याचा पुरावा सापडला ही गोष्ट करा म्हणायला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं। मग सरकारनं नेमकं काय केलं? 3 महिन्यात नेमकं सरकारनं काय केलं? सगळ्या मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे। तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल। सरकार आपल्या सोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्यावर सोबत नसतं ठीक आहे, आंदोलन करावं लागेल, मग सरकार येईल। आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मॅटर पाहिजे सरकारला? याच्यापेक्षा काय पाहिजे? अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे।